सांगलीच्या जत तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। आश्रम शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाले आहे। मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय। उमदी पोलिसांकडून मुख्याध्यापकाला आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। 18 एप्रिल रोजी सनमडी मधल्या नामांकित आश्रम शाळेमध्ये मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे। मुख्याध्यापकाकडून पीडित मुलीला सदर प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती। दरम्यान आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली आहे। मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 104/25 बीएनएस कलम 74 75 351 पोक्सो कायदा कलम 8 10 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सदर आश्रम शाळेचा मुख्याध्यापक हाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे कामी माननीय विशेष पोक्सो न्यायालय सांगली येथे हजर करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।